ओके. चला एक आपण रिव्हिजन घेऊ थोडी. काल सुट्टी होती. फंक्शन्स रिलेटेडच फक्त बघू. आपल्याला बाकीचे 2 टाईपचे फंक्शन्स अजून रिमेनिंग कव्हर करायचे आहेत. ओके. चला बेसिक फंक्शन्स. सम काय करतं? बोला लवकर लवकर लवकर. Adding all the ओके. कसं कॅल्क्युलेशन सांगा. फॉर्म्युला सिंटॅक्स. sum equals to जो particular row आहे, just like B3 to B6 equals to B3 to B6 enter. तर त्याचा तो पूर्ण हे देईल आपल्याला आन्सर देईल. करेक्ट. ॲव्हरेज, मीन, मॅक्स, राऊंड, राऊंड अप, राऊंड डाऊन आणि ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट काय करतं? ॲब्सोल्यूट फंक्शन. सृष्टी, ॲब्सोल्यूट काय करतं? सृष्टी. Sir, no idea about absolute. I ओके. know बहुत नो. average is like removing average of particular value equals to average. ओके. मग त्या कॉलमचं लाईक B3 to B6 जर जी कॉलम प्रेझेंट असेल त्याला ॲव्हरेज, मॅक्सिमम मधला इक्वल्स टू मॅक्स टाकलं तर मॅक्सिमम व्हॅल्यू देईल, इक्वल्स टू मेन टाकलं तर मेन व्हॅल्यू देईल. ओके. येस. राऊंड फंक्शन. भवन तू सांगा राऊंड फंक्शन आणि ॲब्सोल्यूट फंक्शन. सर एकदा क्वेश्चन रिपीट करता का प्लीज? राऊंड फंक्शनचा यूज आणि ॲब्सोल्यूट फंक्शनचा यूज. नाहीतर ते काय करतात? नूतन. नूतन खोत. काउंट मध्ये सर जेवढे सेल्स मध्ये कंटेंट आहे ते काउंट केलं जातं. काउंट नाही, राऊंड आणि ॲब्सोल्यूट. ओके सॉरी. राऊंड राऊंड मध्ये सर व्हॅल्यू राऊंड केली मीन्स डेसिमल मध्ये असेल तर ती एक राऊंड व्हॅल्यू देते. आणि ॲब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट मध्ये मे बी मायनस साइन रिमूव्ह करतं असं काहीतरी होतं. करेक्ट. निगेटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करतं. हा, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं. ओके. नेक्स्ट काउंट. ओके. काउंट फंक्शन काय करतं? सेल मध्ये किती कंटेंट आहे ते काउंट करतं. हाऊ मेनी सेल्स. न्यूमरिक डेटा व्हॅल्यू काउंट करतं बेसिकली. टेक्स्ट व्हॅल्यू काउंट करतो तो. हा सर. टेक्स्ट व्हॅल्यूज नाही, टेक्स्ट व्हॅल्यू नाही काउंट करत फक्त. आणि ब्लँक व्हॅल्यूज. ब्लँक पण नाही काउंट करत. त्याच्यासाठी डिफरंट फंक्शन डिफरंट आहे ते. काउंट ए आणि काउंट ब्लँक म्हणून आहे एक.
ओके. आणि काउंट आहे एक्सक्लूड करतं ब्लँक स्पेसेस. काउंट आहे एक्सक्लूड करतं. ओके. आणि काउंट ब्लँक इन्क्लूड करतं ब्लँक स्पेसेस. कन्फ्युज तुम्ही होताय का मला करताय? सृष्टी सर काउंट ब्लँक मध्ये ना आपण ब्लँक जे स्पेस आहे ते इन्क्लूड करतो ओके. आणि काउंट ए मध्ये त्याला आपण एक्सक्लूड करतो. अरे काउंट ब्लँक फक्त ब्लँक व्हॅल्यूज काउंट करतं. हम्म. काउंट आहे ब्लँक व्हॅल्यूज सोडून बाकी सगळं काउंट करतं. हा एक्झॅक्टली. सिम्पल. ओके चला. हे सगळं कळाले होते तुम्हाला फंक्शन्स? काउंट, काउंट इफ्स, सम इफ, ॲव्हरेज इफ्स कळाले होते? येस सर. ओके चला. मला सांगा ॲव्हरेज क्वांटिटी इन मेक्सिको काढायची आहे आपल्याला. तर कोणतं फंक्शन? यशदीप कोणतं फंक्शन यूज करणार आपण ॲव्हरेज क्वांटिटी इन मेक्सिको साठी? यशदीप येस सर. कोणतं फंक्शन यूज करणार? मला पाहिजे आहे ॲव्हरेज क्वांटिटी, ती पण फक्त मेक्सिको रिजन मधली. ॲव्हरेज इफ. करेक्ट. आणि टोटल क्वांटिटी ऑफ सोनी इन जपान? काउंट टोटल ॲव्हरेज काढायचं. नाही टोटल क्वांटिटी ऑफ सोनी इन जपान, लास्ट वाला क्वेश्चन हा. L22. काउंट IFS. काउंट नाही, टोटल सम ऑफ क्वांटिटी. सम क्वांटिटी. किती कंडिशन्स आहेत? स्क्रीन नाही विजिबल आहे. ओ माय गॉड, सॉरी. ओके. टोटल क्वांटिटी ऑफ सोनी इन जपान, यासाठी कोणता फॉर्म्युला? सम IFS. करेक्ट. इफ कधी वापरतो आणि इफ्स कधी वापरतो आपण? सर इफला 1 प्लस मोर जर कंडिशन प्लस क्रायटेरिया असेल आणि IFS आपण 2 प्लस मोर म्हणजे 2 कंडिशन्स आणि जास्त क्रायटेरिया असेल तर. आणि सिंगल इफ? जर एकच कंडिशन असेल तर. करेक्ट. ओके, यात कोणाला काही डाऊट होते? नूतन, पूनम, प्रेरणा, वैष्णवी? नो सर. कळाले सगळ्यांना? नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ. पूनम ओके, वैष्णवी ओके, सृष्टी, नूतन, वैष्णवी, यशदीप? येस सर. गॉट इट. ठीक आहे. आता आपण बघणार आहे लॉजिकल फंक्शन्स.
ओके, हा एक डेटा आहे. एम्प्लॉय, डिपार्टमेंट, सेल्स, टार्गेट आणि त्यांचं रिजन. ओके, फर्स्ट क्वेश्चन, चेक whether the target is achieved or not. सेल त्यांना टार्गेट दिलं होतं 60,000चं. ओके, खरं त्यांनी सेल किती केले? 50,000. म्हणजे त्यांनी टार्गेट अचीव केलेलं नाही. ओके, रोहितचं कसं आहे? रोहितला टार्गेट होतं 65,000. त्याने सेल किती केल्यात? 70,000. म्हणजे एक्स्ट्रा सेल झाल्यात. म्हणजे त्याने टार्गेट अचीव केलं ना? कळाली कंडिशन काय? जर सेल Yes, sir. ग्रेटर दॅन अँड इक्वल टू टार्गेट असेल तर अचीव येणार, नाहीतर नॉट अचीव. Yes, sir. Got कळालं? it. आता फॉर्म्युला काय लिहिणार आपण? पायथॉन झाले तुमचं? Yes, sir. हा, मग त्यात कंडिशनल स्टेटमेंट होते, इफ एल्स. सेम तसंच इथे असणार आहे. ओके, फर्स्टली आपण लिहिणार इफ, देन फर्स्ट काय बघा, लॉजिकल टेस्ट. आपली लॉजिकल टेस्ट काय आहे की टार्गेट हे सॉरी सेल्स हे ग्रेटर दॅन अँड इक्वल टू टार्गेट असायला पाहिजे. ओके, तर पहिल्यांदा सेल्स सिलेक्ट करणार, ग्रेटर दॅन अँड इक्वल टू टार्गेट. ओके, लॉजिकल टेस्ट कळाली? कळाली कंडिशन आपली काय आहे ती? Yes, sir. देन त्यानंतर काय? व्हॅल्यू इफ ट्रू. जर ही कंडिशन ट्रू असेल तर काय रिझल्ट पाहिजे आपल्याला? अचीव. Target achieved. ठीक आहे, टार्गेट अचीव. ओके, जर ही कंडिशन फॉल्स निघाली तर काय येणार रिझल्ट? Target not achieved. टार्गेट नॉट अचीव. Not achieved. देन ड्रॅग अँड ड्रॉप. कळालं? Yes, sir. Sir. आपण हे ड्रॅग अँड ड्रॉप केलं, ते ऑटो फिल केलं की फ्लॅश फिल केलं? Drag and drop केलं ना? हा, म्हणजे सिम्पली आपण आता इथे डबल क्लिक करून नाहीतर ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर हे ऑटो फिल झालं का फ्लॅश फिल झालं? सेकंड लेक्चर आपलं Flash fill. फ्लॅश फिल. No, sir. Autofill झालं. पूनम का फ्लॅश फिल? टेक्स्ट होतो म्हणून. नाही नाही, आपण कंडिशन कोणत्या कॉलम्सवर यूज केली? आपण फॉर्म्युला यूज केला ना. ओके. सो फॉर्म्युला कशामध्ये इन्क्लूड होतो? ऑटो फिल मध्ये. ओके, ठीक आहे. ओके, ओके ओके.
Okay, then question 2. Give performance rating based on sales. Okay. तर आता सेल्स आपले कोणते कोणते आहेत? 50,000, 70,000, 30,000, 90,000, 0 and 44,000. ओके, आपण कॅटेगरीज देऊ की 80,000 च्या वर झाली तर आपण रेटिंग द्यायची एक्सेलेंट. ठीक आहे, इथे आपण कंडिशन लिहू एकदा. 80,000 च्या वर सेल झाले असेल तर एक्सेलेंट. देन 50,000 च्या वर असेल तर गुड. आणि 0 च्या वर असेल म्हणजे 50,000 to 0 तर ॲव्हरेज. ओके, कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण? Ifs. Ifs, correct. Okay, is equal to ifs दोन मिनिट. ओके, ifs फर्स्ट काय? लॉजिकल टेस्ट 1. पहिली कंडिशन काय असेल आपली? 80,000 अबाव असेल तर एक्सलेंट येणार. सो पहिल्यांदा काय चूज करणार आपण? सेल. पहिली सेल असेल C2. ती जर 80,000 च्या वर असेल तर काय प्रिंट होणार? एक्सेलेंट. ओके, देन परत कॉमा, परत काय आलं? लॉजिकल टेस्ट 2. परत कम्पेअर करणार आपण C2 ला. परत कॉमा, सॉरी, ग्रेटर दॅन अँड इक्वल टू 50,000. परत व्हॅल्यू इफ ट्रू असेल तर काय येणार? गुड. देन सर डबल कोट्स. सर डबल कोट्स. 50,000. Then we'll select C2 greater than 0, comma, average. Okay, then we place enter. इथे याने का आलं? Anyone? Sales is 0. सेल 0 आहे. आपण 0 साठी कोणती कंडिशन असाइन केल्या? नो सर. नो. मग काय करायला पाहिजे? एक कंडिशन सांगा मला 0 साठी काय करायला पाहिजे आपण? Poor. काय करायची कंडिशन? Poor करू शकतो ना सर? ओके, मला सांगा, सिंटॅक्स सांगा आता बघा. यशदीप, सिंटॅक्स सांगता काय असणार? C6 C6 is greater than is greater than 50,000. 50,000 का? Yeah. ऑलरेडी आपण इथे लिहिलेलं आहे सोडा. Okay. बाकीच्या फक्त मला 0 साठी सांगा.
हम्म, So maybe equal to 0 or less than 0. Okay, correct. Maybe equal to 0. Then test Comma, double quotes, poor. poor. Correct. कळलं? yes sir. सिंगल इफ Yes. कधी यूज करायचा आणि इफ्स कधी यूज करायचं? सिंगल इफ जर आपल्याकडे कंडिशन एकच असेल तर, आणि मल्टिपल कंडिशन साठी इफ्स. ओके ओके. आता क्वेश्चन नंबर 3. एम्प्लॉईजला बोनस द्यायचा आहे कोणत्या कंडिशन्सवर? जर सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट असतील तर, आणि कोणाला द्यायचं आहे? ज्यांचं डिपार्टमेंट सेल्स मध्ये आहे. ठीक आहे. काय यूज करायचं? इफ कंडिशनच यूज करायचे आपल्याला. फक्त एक ऍडिशनल पॉइंट आहे त्यात. सृष्टी, यशदीप, नूतन, एनी आयडिया? ऍब्सोल्यूट यूज करणार का? नाही नाही, ऍब्सोल्यूट नाही. कारण की 2 कंडिशन्स आहेत ना. दोन्ही कंडिशन जर ट्रू और झाल्या, ये काय म्हणला नूतन? और येईल का त्याच्यामध्ये? नाही 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 नाही, और नाही. बरोबर, एक जरासं चुकलं. अँड ऑपरेटर येणार. कारण की अँड मध्ये कसं असतं, दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू येतो. पायथॉन मध्ये तुम्ही अँड आणि ऑर ऑपरेटर शिकला असाल ना. तर अँड ऑपरेटर काय करतं? जर दोन्ही कंडिशन्स ट्रू असतील तर ट्रू रिटर्न करतं. ओके. आणि ऑर ऑपरेटर काय करतं? दोन्हीपैकी एक कोणती तरी जर कंडिशन ट्रू असेल तर ट्रू रिटर्न करतं. अँड ऑपरेटर काय करतं? ट्रू असेल तर रिटर्न रिझल्ट करणार ट्रू. आणि ऑर ऑपरेटर दोन्हीपैकी एक, ट्रू और फॉल्स, दोन्हीपैकी एक व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू रिटर्न करणार. सो आता आपल्याला इथं काय यूज करावं लागणार? अँड अँड ऑपरेटर. करेक्ट. कारण की दोन्ही कंडिशन्स आपल्याला ट्रू पाहिजे. सो स्टार्टिंग कशी करायची? इफ लॉजिकल टेस्टच्या आधी आपण देणार अँड. ओके. अँड मध्ये पण बघा कसं असं, लॉजिकल 1 अँड लॉजिकल 2. तर पहिलं लॉजिक काय आपलं? की सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट पाहिजे. ओके. मग इथं कोणत्या कोणत्या सेल सिलेक्ट होणार? कळतंय तुम्हाला का कन्फ्युजिंग आहे थोडं? तर नूतन एकदा बोला. एकदा एक्सप्लेन करा, मग जर नाही समजलं मग परत विचारू. मे बी एकदा एक्सप्लेन केलं तर समजेल. ओके. आता अँड कंडिशन आहे का? अँड का वापरणार आहे आपल्याला? कारण की
सेल्स आणि टार्गेट आणि डिपार्टमेंट इज इक्वल टू सेल या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय पाहिजेत. ओके, तरच त्यांना बोनस मिळणार आहे. सो म्हणून आपण अँड ऑपरेटर वापरलं. अँडचा आता हे बघा सिंटॅक्स कसा आहे, अँड लिहायचं, मग पहिलं लॉजिक पहिलं द्यायचं आहे. पहिलं लॉजिक काय आपलं, सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट. ओके, मग आता आपण काय इथं चूज करणार, सेल्स कॉलम ग्रेटर दॅन or equal to target. Okay, then second condition काय आली, लॉजिक 2 डिपार्टमेंट इज इक्वल टू सेल. सो डिपार्टमेंट आपण सिलेक्ट करणार B2 इज इक्वल टू आपल्याला काय पाहिजे ते सेल्स पाहिजे. सो इथे लिहिणार आपण सेल्स. कळाली अँड ची कंडिशन, ही झाली कंप्लीट. इथं कलर कोडिंग मध्ये दिसतं बघा अँड ची कंडिशन कितीपर्यंत आहे, हे जे रेड ब्रॅकेट्स आहेत तिथपर्यंत अँड ची कंडिशन झाली. आता कोणती सुरू होणार, इफ ची कंडिशन. आपण ही लॉजिकल टेस्ट मध्ये अँड ची कंडिशन दिलेली आहे. आता राहते काय, कॉमा नंतर काय आलं, इफ मधील ट्रू व्हॅल्यू येणार. ट्रू व्हॅल्यू जर ही कंडिशन ट्रू असेल तर काय प्रिंट होणार, बोनस. जर फॉल्स असेल तर नो बोनस. म्हणजे ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसतील तर त्या एम्प्लॉयला बोनस नाही. ओके, तर एकट्यालाच बोनस आहे का, कारण की त्याने दोन्ही कंडिशन फुलफिल केल्यात. त्याचे सेल्स पण ग्रेटर आहेत टार्गेट पेक्षा आणि तो सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम करतो. ठीक आहे, बाकीच्यांचा का नाहीत. हा अमित आहे, त्याला का नो बोनस नाही, तो सेल्स मध्ये पण आहे, खरं त्यानं टार्गेट कंप्लीट केले नाही केलेलो, कारण की त्याचे सेल्स कमी आहेत. ओके, आता ही स्नेहा आहे, तिला का बोनस नाही, कारण की ती She is HR HR. डिपार्टमेंट मध्ये आहे. कळालं. आता ही पूजा आहे, तिला का बोनस नाही, तिने तर सेल्स जास्त केला टार्गेट पेक्षा, IT department. कारण की ते IT डिपार्टमेंट आहे. सिमिलर टू राहुलनं तर कोणत्याच कंडिशन फुलफिल केलेल्या नाहीत. तो सेल्स मध्ये पण नाही आणि त्यानं सेल्स केलेले पण आहेत, टार्गेट अचीव पण केलेलं नाही त्यानं. आणि नेहा तर सेल्स मध्ये आहे, खरं तिने काय कंडिशन फुलफिल केली नाही, सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट. तिचे टार्गेट पेक्षा सेल्स कमी आहेत. कळालं. Yes, sir. Got it. अजून एकदा एक्सप्लेन करू सिंटॅक्स पूर्ण. सर ह्याच्यामध्ये फक्त एक ऍडिशनल जो अँड ऑपरेटरचा जो फॉर्म्युला आहे तो फक्त ऍड करायचा आहे ना. येस येस येस, इफ मध्ये जिथं लॉजिकल टेस्ट असते तिथं आपण अँडचा फॉर्म्युला यूज केला. ओके. आणि अँडचं लॉजिक काय, अँड लिहायचं, पहिलं लॉजिक, दुसरं लॉजिक, तिसरं लॉजिक, फक्त लॉजिक्स ऍड करत जायचं, बाकी काही नाही. ओके, आता हा क्वेश्चन तुम्ही सांगायचा, चेक इफ एम्प्लॉय बिलॉंग्स टू ईस्ट और वेस्ट. ओके, कोण सांगणार. जर ईस्ट और वेस्ट मध्ये जर असतील ते इन्क्ल्यूड तर आपण लिहिणार की ते बिलॉंग करतात, जर नसेल तर ऑदर टाकणार. ओके, चला काय यूज करायचं सांगा. इफ. ओके, देन लॉजिकल टेस्ट काय असेल, कोणतं ऑपरेटर, रिजन असेल सर. लॉजिकल टेस्ट मध्ये पहिला आपण ऑपरेटर लिहितो ना. E2. E2. हा नाही ती सेल झाली. आपण इथं काय केलं, वेट बघा, नो बोनस. इथं आलो आपण, इफ नंतर काय लिहिलं, And. अँड ची कंडिशन लिहिली ना. हम्म. सो इथं काय येणार, और कोणतं ऑपरेटर, Or. और करेक्ट.
कारण की दोन्हीपैकी कोणतं पण चालतं, ईस्ट और वेस्ट. और लिहिलेलं आहे. जर इथं अँड असतं तर अँड अँड ऑपरेटर आलं असतं. ओके, और ऑपरेटर. पहिली कंडिशन काय? काय येणार? E2 हवे. E2 काय पाहिजे आपल्याला? ईस्ट पाहिजे. राईट. करेक्ट. दुसरी कंडिशन काय असणार? वेस्ट वाली. करेक्ट, वेस्ट. E2 काय पाहिजे आपल्याला परत? वेस्ट चेक करणार तो. राईट. तो नाही दुसरी सेल सिलेक्ट करणार. पहिल्यांदा तो चेक करेल हे रिजन ईस्ट आहे का वेस्ट आहे, ते पहिला चेक करणार. सो E2 इज इक्वल टू वेस्ट, E2 इज इक्वल टू ईस्ट. ओके, झाल्या कंडिशन. येस सर. त्यानंतर ब्रॅकेट. ऑरचं काम झालं. ब्रॅकेट कम्प्लीट केल्यानंतर लगेच बघा इफचं सजेशन आलं आपल्याला. हा दिसतो काय? हा पॉपअप बार. येस सर. येस सर. ओके, आता परत कॉमा. जर व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू बिलॉंग्स लिहू, आणि जर फॉल्स असेल तर ऑदर. एंटर and then drag and drop. ओके. ओके, बिलॉंग्स कारण की तो वेस्ट मध्ये आहे. परत रोहित बिलॉंग्स आहे कारण की तो ईस्टला आहे. ईस्ट. स्नेहा वेस्टला आहे म्हणून बिलॉंग्स. पूजा आणि राहुल कुठे आहेत? नॉर्थ अँड साऊथ, त्यामुळं ऑदर. नेहा ईस्ट. आणि नेहा कुठे आहे? ईस्टला आहे, त्यामुळे ती बिलॉंग करते. करेक्ट. कळायला या दोन कंडिशन, अँड आणि ऑर. येस सर. अँड कधी यूज करणार? जर दोन पेक्षा जास्त जर कंडिशन ट्रू असतील, ट्रू सॅटिस्फाय करायचे असतील तर अँड यूज करणार. जर मल्टिपल कंडिशन पैकी एखादं जरी ट्रू असेल तर ऑर. कळालं? येस सर. then not operator is simple. check if employee is not from HR. आपल्याला काय करायचं आहे? हा एम्प्लॉय आहे, तो HR मध्ये काम करतो का नाही हे एवढं चेक करायचं आहे. तर काय ना, नॉट ऑपरेटर आपण यूज करणार डिरेक्टली. नॉट लॉजिक काय आपलं? लॉजिक काय असणार? कंडिशन काय आपली? HR. HR. मग कोणती सेल सिलेक्ट करायची आपण? B4. B4. डेप आपल्याला अमित साठी चेक करायचं आहे ना. B2. B2 B. पहिल्यांदा अमित साठी चेक करायचे राईट. आपल्याला. B2. लाईक अँड ईस्ट अँड वेस्ट. कळालं का? सर. B2 is equal to HR. हेच फक्त का फॉल्स आली? सांगणार? स्नेहा जी HR मध्ये काम करते ती का फॉल्स आली? कारण की ती HR आहे. ओके, नॉट काय करतं? ट्रू जे असेल तर फॉल्स रिटर्न करतं, फॉल्स असेल तर ट्रू रिटर्न. फॉल्स असेल तर ट्रू रिटर्न करतं. कळालं नॉटचा यूज काय? अँड आणि ऑरचा. इथे काय डाऊट्स? पूनम, प्रेरणा, वैष्णवी. कळालं सर. प्रेरणा, नूतन, हो सर, समजलंय. भवन तू कुठे गेला?
सर उद्या आहे का लेक्चर? नाही शनिवारी नसतं. ओके. डायरेक्ट आपण सोमवारी घेऊ. ओके सर. चला लास्ट एक राहिलेत आपले टेक्स्ट फंक्शन्स राहिलेत ते कवर अप करू. ओके. आपल्याकडे टोटल 11 12 13 14 टेक्स्ट फंक्शन आहेत जे की फक्त टेक्स्ट रिलेटेडच काम करतात. ठीक आहे. क्वेश्चन 1, एक्स्ट्रॅक्ट फर्स्ट 4 कॅरेक्टर्स फ्रॉम रॉ टेक्स्ट. म्हणजे या कॉलम मधून पहिले 4 कॅरेक्टर्स आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत. जसं की इथं दिलंय बघा. पहिलं काय, अमित पाटील. त्यातले पहिले 4 कॅरेक्टर्स काय आहेत? अमित. ओके. तर कोणतं फंक्शन असेल? टेक्स्ट फंक्शन. लेफ्ट फंक्शन. लेफ्ट, कारण की आपल्याला लेफ्ट जे एक्स्ट्रॅक्ट करायचे. तो ओके. सिंटॅक्स काय? लेफ्ट, पहिला टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. मग काय केलं आपण? ही सेल सिलेक्ट केली ज्यातून आपल्याला टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, तो टेक्स्ट सिलेक्ट केला. देन किती कॅरेक्टर्स पाहिजेत मला? 4. सो मी 4 इन्सर्ट केले. आलेत पहिले 4. ROHI. येस. कळालं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन, एक्स्ट्रॅक्ट लास्ट 2 कॅरेक्टर्स. सो कोणतं फंक्शन असेल? इथं लेफ्ट आहे म्हणल्यावर इथं राईट फंक्शन. सेम सिंटॅक्स. पहिला टेक्स्ट अँड देन नंबर ऑफ कॅरेक्टर्स. इथे किती कॅरेक्टर्स आहेत? 2. 2 कॅरेक्टर्स. कळालं? येस सर. चला थर्ड क्वेश्चन, एक्स्ट्रॅक्ट इयर 2025 फ्रॉम कोड. म्हणजे या कॉलम मधून, डी कॉलम मधून 2025, 24, 23, 22 हे एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे मला. तर काय असेल? लेफ्ट नाही तर राईट यूज करणार आपण. मिडल. नो. योर. मिडल कोण बोललं? मिडल. येस करेक्ट. मिडल नाही, मिड फंक्शन आहे ते. मिड असतं. तर मिड मध्ये कसं असतं बघा, पहिला आपण काय करणार? टेक्स्ट, त्यानंतर कुठून आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे टेक्स्ट मधला कोणता पार्ट एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. सो त्यासाठी लागणार इंडेक्सिंग. मग यात इंडेक्सिंग सुरू होतं 1 पासून. ओके. मग इथे इंडेक्सिंग बघा, EMP आणि त्यानंतर हायफन, म्हणजे 1 2 3 4 5. 5th नंबर पासून आपल्याला टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. आणि किती कॅरेक्टर्स पाहिजेत आपल्याला? 4. म्हणजे 2 0 2 4 हे 4 कॅरेक्टर झाले. देन एंटर. कळालं? कसं आलं? स्टार्टिंग नंबर जिथून आपल्याला जो टेक्स्ट आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा त्याचा इंडेक्स नंबर तिथं प्रिंट करायचा. आणि इंडेक्सिंग स्टार्ट होतं एक्सेल मध्ये 1 पासून. पायथॉन मध्ये इंडेक्सिंग कशापासून सुरू होतं? 0. आणि एक्सेल मध्ये सुरू होतं 1 पासून. कळालं? ओके. देन नेक्स्ट, काउंट टोटल कॅरेक्टर्स इन रॉ टेक्स्ट. काउंट पाहिजे आपल्याला. यासाठी काउंट साठी कोणतं फंक्शन असतं? काउंट पायथॉन मध्ये असतं तेच सेमच आहे. लेन फंक्शन. लेनचा सिंटॅक्स काय? आपल्याला फक्त टेक्स्ट पाहिजे. आलं?
अमित पाटील मध्ये किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 कॅरेक्टर्स आहेत. ओके, आता मला काय लेंथ ऑफ E2 पाहिजे. इथे E2 मध्ये टेक्स्ट बघा कसा आहे, ब्लँक स्पेसेस आहेत काय. सो लेंथ फंक्शन ब्लँक स्पेसेस पण काउंट करतं. कळालं. तर इथे दिल्लीमध्ये तुम्हाला माहित आहे की ब्लँक स्पेसेस आहे तिथे वाटते. दिल्ली या टेक्स्ट मध्ये ब्लँक स्पेसेस आहेत असं दिसतं का. पुणेमध्ये आहे ब्लँक स्पेसेस हे कळतं, मुंबईमध्ये पण आहे हे पण कळतं, दिल्लीमध्ये आहेत ब्लँक स्पेसेस. त्याची लेंथ काय दाखवता येते 21. तर ब्लँक स्पेसेस कळायसाठी तर फॉर्म्युला बार जो असतो तिथं लास्टला एकदम क्लिक करायचं. हे बघा इथं ब्लँक स्पेसेस आहेत ना. कळालं कसं आलं 21 त्याची लेंथ. येस सर. नागपूरला पण सेम तसं आहे. ओके, जर ठीक आहे. आता अजून एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5. जर ब्लँक स्पेसेस रिमूव्ह करायचं असेल तर काय करायचं. तर ट्रिम नावाचं एक फंक्शन येतं, ट्रिम, जे की लास्टचे जे ब्लँक स्पेसेस असतात म्हणजे राईट साइडचे आणि लेफ्ट साइडचे, ओके, हे ब्लँक स्पेसेस ते रिमूव्ह करतं. आणि जे मिडलला असतात, आता इथं पुणेमध्ये बघा PUNE, आता इथं मिडलला पण ब्लँक स्पेसेस आहेत, ते पण रिमूव्ह करतं. फक्त एक ब्लँक स्पेस ठेवते ते. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघा. पहिला आपण ट्रिम फंक्शन यूज करू. ट्रिम, ओके, टेक्स्ट सिलेक्ट केला आपण मुंबई अँड देन एंटर. मुंबईमध्ये कसं आहे, लेफ्ट साइडला ब्लँक स्पेसेस आहे तिथे. आणि दिल्ली आणि नागपूरला कुठे आहेत, राईट साइडला ब्लँक स्पेसेस आहेत. कळालं ट्रिमचा यूज काय, लेफ्ट आणि राईट ब्लँक स्पेसेस रिमूव्ह करतो. ओके, इथपर्यंत कळालं. देन आता बघा इथं पुणेमध्ये आलो, पुणेमधले मिडल स्पेसेस मी रिमूव्ह केले, एंटर प्रेस केलं. इथं पुणे सरळ सरळ आलं, त्यानं लेफ्ट व राईट केले. ठीक आहे. आता मी इथं टेक्स्ट चेंज करतो. PUNE मध्ये मी किती स्पेसेस देतो बघा. फर्स्ट स्पेस दिला, सेकंड स्पेस, थर्ड स्पेस, फोर्थ स्पेस, मी 4 स्पेसेस दिले. ठीक आहे. इथं 15 होता ऑलरेडी. आता 4 न किती होणार इथे, लेंथ काय येणार आता 19. करेक्ट. इथे चेक करा, K कॉलम आणि L कॉलम चेक करायचा. आता 19 आलं आणि इथं परत काय आली, इथे फक्त त्यानं एकच स्पेस ठेवलाय. त्याची लेंथ बघा. आता मी ह्याच्यावर लेंथ फॉर्म्युला अप्लाय केलाय. लेंथ काय आल्या या सेलची किती आली ती 5 का, PUNE आणि याच्या मधला हा ब्लँक स्पेस. कळालं काय करतं ट्रिम फंक्शन. ट्रिम फंक्शन लेफ्टचे ब्लँक स्पेसेस, राईटचे ब्लँक स्पेसेस आणि मिडलचे जे असतील फक्त एक स्पेस ठेवणार तिथं आणि बाकी स्पेस रिमूव्ह करणार. जर ट्रिमला सॅटिस्फाय करायचं असेल तर त्याची ट्रिम फंक्शनची लेंथ घ्यायची. ओके, किती आली 6 5 5 6. आधी इथं किती होती ट्रिम करण्याच्या आधी 11 10 14 आणि ट्रिम केल्यानंतर काय आहे 6 5 6. त्यानं ब्लँक स्पेसेस रिमूव्ह केलेल्या आहेत. कळालं ट्रिमचा यूज. Yes, sir. ओके, ट्रिम झाला. आता क्वेश्चन नंबर 6.
जॉईन फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. मला काय करायचं आहे, अमित आणि पाटील एकत्र करायचं आहे. सो कोणतं फंक्शन? सेम पायथॉन सारखं. If जॉईन जॉईन नसतं, दुसरं एक असतं. कॉनकॅटिनेट. करेक्ट, कॉन्कॅट. इथे बघा काय फॉर्म्युला आहे. कॉन्कॅट text1 text2 text3. पहिला काय केलं, फर्स्ट नेम सिलेक्ट केलं B2, परत कॉमा, दोघांच्या मध्ये मला स्पेस पाहिजे थोडी. सो मी डबल इनव्हर्टेड कॉमा आणि थोडासा स्पेस त्यामध्ये दिला. हा झाला माझा text2 आणि परत text3 काय आला, लास्ट नेम. ओके, कळालं अमित पाटील कसं आलं? कळालं यूज? yes sir. देन आता मला पाहिजे आहे जॉईन नेम, कोड अँड सिटी विथ अ सेपरेटर लाईक दॅट. अमित परत डेलिमीटर, पाटील परत एक डेलिमीटर, हा कोड आणि त्याचा लिव्हिंग एरिया पुणे. ओके, मला असं सेपरेटर पाहिजे. तर त्यासाठी काय करायला येतं, कॉन्कॅटनं पण होतं हे. कॉन्कॅटनं कसं करणार? सांगा आता, जर कॉन्कॅट ही कन्सेप्ट कळाली असेल तर कॉन्कॅटनं हे कसं करायचं? बोला बोला यशदीप, सांगा कॉन्कॅटनं कसं होईल? यशदीप Yes sir. सांगणार? Concat त्यानंतर first name. फर्स्ट नेम, Okay. देन कॉमा, देन double inverted डबल इनव्हर्टेड. blank space देणार ना सर आपण? नाही, मला अशी डॅश पाहिजे ना. सो इथं काय ना, डॅश येणार ती. dash. थोडा double इथे inverted. स्पेस, सॉरी, थोडा आपण जरी डबल इनव्हर्टेड कॉमा मध्ये स्पेस दिला आणि डॅश एंटर केली तरी चालतं. Okay. थांबा. Comma. Second Comma. name. ओके, Then double inverted. Same. Double inverted. Then dash. Double inverted. Comma. Then imply code. Bracket close. ओके, कळालं इथपर्यंत? इथे बघा, Yes. मी इथं डॅश दिली होती ना, रोहित नंतर जास्त स्पेस आला बघा. Right. कळालं? ही खूप लेंथी प्रोसेस आहे. यासाठी आणि एक आपल्याकडे फंक्शन आहे, टेक्स्ट जॉईन नावाचं. Okay. ठीक आहे, टेक्स्ट जॉईन मध्ये काय होतं, पहिल्यांदाच डेलिमीटर असाइन केला जातो. ओके, डेलिमीटर आपला काय, सिंगल डॅश वर्टिकल. ओके, जर एम्प्टी स्पेसेस असतील आपल्या डेटामध्ये तर त्याला आपण ट्रू असाइन करणार, जर एम्प्टीला इग्नोर करायचा असेल तर. आणि मग हे रेग्युलर आपल्या सगळ्या सेल्स टेक्स्टवाल्या. इथं ट्रिम का यूज केलं मी, कारण की आपल्याला पुणे ट्रिम मध्ये पाहिजे, क्लीन पाहिजे, त्यातले ब्लँक स्पेसेस रिमूव्ह व्हायला पाहिजेत. ओके, सो So clean पण यूज करू शकतो का? कोणतं Clean. क्लीन फंक्शन? Clean विचारतोय सर मी, क्लीन यूज करू शकतो. क्लीन फंक्शनचा यूज मी नाही यूज केला, ट्राय करून बघू आपण. रिमूव्ह ऑल नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर्स फ्रॉम टेक्स्ट. हे बघा,
ब्लँक स्पेसेस आहेत यात पण. किती आहे त्याची लेंथ चेक करूया आपण. इज इक्वल टू लेंथ 90. नाही. क्लीनचा यूज काय? रिमूव्ह ऑल नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर्स फ्रॉम टेक्स्ट. Text. म्हणजे ब्लँक स्पेसेस पण प्रिंट होऊ शकतात ना. ओके. ओके, टेक्स्ट जॉईन आणि कॉन्कॅटचा कळाला यूज. कॉन्कॅट कधी यूज करणार आणि टेक्स्ट जॉईन कधी यूज करणार? Yes, जर sir. आपल्याला डेलिमीटर पाहिजे असतील तर टेक्स्ट जॉईन, आता सिंपल कॉन्कॅटेनेशनला कॉन्कॅट. ओके. आता क्वेश्चन नंबर 8. फाइंड पोझिशन ऑफ IT इन कोड. म्हणजे कोड कॉलम मध्ये हा जो IT लिहिलाय ना वर्ड, त्याची पोझिशन आपल्याला फाइंड करायची आहे, इंडेक्स नंबर. ठीक आहे. तर त्यासाठी आहे ऑप्शन फाइंड. ऑप्शन आहे काय? फाइंड फंक्शन. त्यामध्ये काय पहिला फाइंड टेक्स्ट, म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे? IT. आपल्या कोणत्या सेल मधून फाइंड करायचं आहे ते सेल. ते आली D2. आपल्याला यामधून IT फाइंड करायचं ना कोणत्या नंबरला आहे. Yes, sir. सो स्टार्ट नंबर जरी इग्नोर केलं तरी चालतं, काही इश्यू नाही. नाहीतर एक कंडिशन असेल की जर समजा की 2025 पासून IT कितव्या नंबरवर आहे असं जर असेल कंडिशन, तर स्टार्ट नंबर मध्ये 2025 चा स्टार्टिंग नंबर आपण मेन्शन करायचा. जसं काय असेल 1 2 3 4 5th. कळालं? आपल्याला आता काय तसं नाही करायचं, आपल्याला फक्त IT ची पोझिशन फाइंड करायची आहे. सो मी प्रेस केलं एंटर, तर आली 10. आता इथे व्हॅल्यूज का आल्या? एरर का शो झाला? कोण सांगणार? इथं बघा एरर आलाय का? एनी रिझन? They are not from IT department. They are from other department. Just because of that. सर आपण मेन्शन नाही केलं ना IT नॉट फाउंड, IT फाउंड. नाही फक्त कारण की काय D3 सेल मध्ये IT आहे. IT आहे त्यानंतर नाहीच आहे. नाही ना. येस. ते कसं सांगणार ते पोझिशन आहे की नाही? त्याला जर ITच फाइंड केलं नाही तर तो एररच दाखवणार ना. कॉमा दाखवून we will mention वर नाही जाईल. नाही नाही इफ एल्स ती मग कंडिशन होते. ओके. फक्त आपल्याला फक्त फाइंडचा यूज बघायचा आहे. ओके, ते पण आपण करू शकतो. IT प्रेझेंट आहे की नाही त्यासाठी आपण इफ कंडिशन लावू शकतो. फक्त आपल्याला काय बघायचं होतं की फाइंडचं यूज काय आहे. कळालं? ओके. आता समजा तर इथं काय ऑप्शन आहे 10. ओके, आता माझ्याकडे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे. जर मला फाइंड करायचं आहे ITच फाइंड करायचं आहे, खरं मला माहित नाही ते IT त्यांनी कॅपिटल मध्ये लिहिलंय का स्मॉल मध्ये लिहिलंय. ओके, केस सेन्सिटिव्हिटी पण असते. तर दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपल्याकडे IT आहे, एक तर पूर्ण कॅपिटल मध्ये पण आहे आणि स्मॉल मध्ये पण आहे. स्मॉल म्हणजे असं, तर ते फाइंड करेल. येस सर. करणार. यशदीपचं म्हणणं आहे करेल. चला ट्राय करून बघू. त्यानं पण इथं एरर दिलाय. कळालं? फाइंड काय करतं? केस सेन्सिटिव्हिटी आहे. केस सेन्सिटिव्ह आहे फाइंड फंक्शन. फक्त जर अप्पर केस मध्ये आपण जर टेक्स्ट दिला तर ते फक्त अप्पर केस वालाच फाइंड करेल पोझिशन, लोअर केस वाला नाही करणार.
सर बोथ करायचं असेल तर मग तेव्हा काय करायचं? बोथ करायचं असेल तर आपल्याला अजून एक फंक्शन आहे, तो क्वेश्चन नंबर 9 केस इनसेन्सिटिव्ह, त्याचं नाव आहे सर्च. ओके. ओके, सर्च मध्ये तुम्ही कोणत्या पण केस मध्ये द्या, स्मॉल मध्ये द्या, नाहीतर लोअर मध्ये द्या, सॉरी अप्पर मध्ये द्या, तर ते फाइंड करेल डेटा. ओके, इथं आपण लोअर दिली होती IT आणि इथं कोणता डेटा आहे प्रेझेंट? अप्पर अप्पर केस. आहे. सो त्यानं दिली व्हॅल्यू 10. कळलं? येस. इथं पण काय खाली जर ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर काय येणार? नो व्हॅल्यू. नो व्हॅल्यू. करेक्ट. सेम. ओके, आता राहिला कोणता? 10th, रिप्लेस हायपन विथ स्पेस इन कोड. या कॉलम मधले जे हायपन्स आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत. एक तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं मेथड, कोणती? रिप्लेसमेंट साठी होम टॅब वरच आहे. तर बेसिक मला व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या आहेत. काय करणार मी? पूनम, फाइंड अँड रिप्लेस. करेक्ट, फाइंड अँड रिप्लेस. फर्स्टली कॉलम सिलेक्ट करायचा, रिप्लेस, फाइंड काय करायचं आहे मला? हायपन, रिप्लेस कशाने करायचं आहे? स्पेसने. सॉरी. झालं रिप्लेस. सेम अजून एक आपल्याकडे फंक्शन आहे, सबस्टिट्यूट नावाचं एक फंक्शन आहे. ओके, पहिला आपण काय केलं? टेक्स्ट सिलेक्ट केला, त्यानंतर काय? ओल्ड टेक्स्ट. मला काय रिप्लेस करायचं होतं? हायपन सिलेक्ट करून त्यानंतर काय? न्यू टेक्स्टच्या जागी मी दुसरं पण काही पण टाकू शकतो. मला पाहिजे 00 पाहिजे. सो मी एंटर केलं, जिथं जिथं हायपन आहे तिथं 00 प्रिंट झालं. कळालं? कळालं रिप्लेसमेंट साठी कोणतं फंक्शन यूज करणार? येस सर. तर लास्ट, रिप्लेस EMP विथ एम्प्लॉई. मला EMP च्या जागी पाहिजे एम्प्लॉय. काय करणार? बोला लवकर. कोणतं फंक्शन यूज करणार? नूतन, कोणतं फंक्शन यूज करणार रिप्लेस साठी? ते सबस्टिट्यूट नाही येणार का सर? ओके, सबस्टिट्यूट न करून बघू. सबस्टिट्यूट टेक्स्ट काय आपला? एम्प्लॉय 2024. देन तिथला ओल्ड टेक्स्ट काय आपला? कॅपिटल EMP. हा आहे ओल्ड टेक्स्ट.
न्यू टेक्स्ट काय पाहिजे आपल्याला? एम्प्लॉई. आलं? अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, रिप्लेस नावाचा एक आहे. ओके, आता आपण कोणता यूज केला? सबस्टिट्यूट. एक रिप्लेस नावाचा एक आपल्याकडे फंक्शन आहे, त्यामध्ये पण सेम ओल्ड टेक्स्ट आपला घेतला D2 सेल. D2 सेल मध्ये नंतर स्टार्टिंग नंबर कोणते बदलायचे आपल्याला? EMP. मग इंडेक्सिंग काय? स्टार्ट नंबर म्हणजे 1. किती कॅरेक्टर बदलायचे त्यानंतर? पहिले 3 कॅरेक्टर बदलायचे. ओके, सो चूज केला आपण 3 आणि मग परत नवीन टेक्स्ट एम्प्लॉय. तर सबस्टिट्यूट आणि रिप्लेस तर सबस्टिट्यूट काय करतं? टेक्स्ट बेसिसवर काम करतं. ओके, त्या सेलमध्ये तो पूर्ण सेल स्कॅन करणार, टेक्स्ट मिळाला की तेवढे रिप्लेस करणार. ओके, आणि रिप्लेस कशाच्या बेसिसवर काम करतं? पोझिशनच्या बेसिसवर. कळाला डिफरन्स दोन्ही मधला? सबस्टिट्यूट आणि रिप्लेस. ओके, आता लास्ट अप्पर, लोअर अँड प्रॉपर. ठीक आहे, आता आपण इथं बघू. इज इक्वल टू अप्पर. अप्परनं काय होणार? कन्वर्ट टेक्स्ट इनटू अप्पर केस. तो आता मी चूज केलं B2. अप्पर केस मध्ये आलं. तर जर मला लोअर केस मध्ये पाहिजे असेल पूर्ण डेटा, तर लोअर फंक्शन. आणि प्रॉपर कधी यूज करणार? प्रॉपरचा यूज बघा, स्पेस नंतर इच वर्डचे पहिला लेटर कॅपिटल करतो. आता इथं पूजा कुलकर्णी, पूजाचा P स्मॉल आहे, कुलकर्णीचा K स्मॉल आहे. मी प्रॉपरनं यूज केल्यावर काय आलं? P कॅपिटल झाले, K कॅपिटल झाले, बाकी आहे तसं आहे ॲज इट इज. कळालं प्रॉपरचा यूज? ओके, दॅट्स इट. आपले सगळे फंक्शन्स फॉर्म्युले शिकून झालेले आहेत. येस सर. सर लेक्चर रेकॉर्डेड वाले जे अपलोड करून असेल तर हो, तो आजचं उद्या झाले. होईल अपलोड? काय म्हणला? रेकॉर्डेड लेक्चर उद्यापर्यंत अपलोड होईल का? हो हो, होऊन जाईल. ओके, आत्ताच करतो झाल्यावर. नो वरी सर. ओके, ठीक आहे, आज जात खूप वेळ चालले लेक्चर. इट्स ऑल राईट सर. अच्छा, हे प्रॉपर PDF फॉर्मॅट पण द्या ना प्रॅक्टिससाठी. नाही नाही, ही शीट मी तुम्हाला सेंड करणार आहे आणि मंडेला ओके आपली यावर एक टेस्ट होईल. ओके, मग सगळ्या याच्यावर आम्ही फंक्शन. प्रॅक्टिस करू शकतो. हो हो, ही पूर्ण ओके शीट मी आता ग्रुपला शेअर करेन. ओके सर, थँक्यू सर. ओके, मंडेला ओके आपली सर. फंक्शन अँड फॉर्म्युल्यावरती टेस्ट होईल. सो बी प्रेझेंट. ओके.